काम केलं. यावेळेस मी फक्त इच्छा व्यक्त केली की माझ्यासाठी नगरपालिकेमध्ये नगरसेवक पदासाठी मला एक उमेदवारी द्या. पण त्यांनी पैशावाला धनदांडका उमेदवार बघितला. उमेदवार ही असा बघितला की 2011 मध्ये त्यांच्याच घरात निवडणूक उमेदवारी दिली. 2011 मध्ये 2011 मध्ये नंतर त्याच्यानंतरची जी निवडणूक झाली त्यामध्ये सुद्धा त्यांच्याच परिवारात उमेदवारी दिली गेली आणि 2025 मध्ये सुद्धा त्यांच्या घरात उमेदवारी दिली. इतक्या भारतीय जनता पार्टीमध्ये घराणेशाहीचा लाड चालू आहे. जिथं कार्यकर्त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त करायची नाही का आपण कधी मोठा व्हायचं आपल्या सामान्य कार्यकर्त्यांना कधी न्याय द्यायचा आहे. पण त्यांनी पैशावाल्यांकडे घेतला. आज आपल्याला दाखवून द्यायचं ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. आपण सर्व माझ्या पाठीशी उभे राहिले. हे माझी सर्वात मोठी शक्ती आहे. आपण त्यांना दाखवून द्या. येत्या 2 तारखेला मतदानावर आहे. मतदान पेटीतून आपल्याला त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. 3 तारखेला गुलाल आपलाच राहणार आहे. सर्वात जास्त उमेदवार जास्त आपले काँग्रेस पक्षाचे राहणार आहे आणि गुलाल आपला उधळून आपण सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालायला इथं येणार सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आपण इथं येणार आहात. हा एक निर्धार निश्चित करायचा आहे आपल्याला की आपलं भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा दाखवायची, त्यांची हुकुमशाही दाखवायची आहे. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द सांगतो.